श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे। त्याचबरोबर हा महिना देवीचा महालक्ष्मी मातेचा महिना मानला जातो। जय महालक्ष्मी घट मांडणी ही विशिष्ट विधी व पूजेच्या स्वरूपात केली जाते। तसेच त्याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे। त्यामुळे तुमच्या घरी देखील यंदा महालक्ष्मी वैभवलक्ष्मीची पूजा मांडली असेल तर त्याचे उद्यापन करण्याची योग्य पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत। तर श्रावण महिन्या इतकाच महत्त्वाचा आणि पवित्र हिंदू महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना, या महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता चौथा गुरुवार 4 जानेवारीला आहे। मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन कधी करायचे? 5व्या गुरुवारी अमावस्या आहे, मग उद्यापन करायचं किंवा नाही करायचं? मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे उद्यापन 4थ्या गुरुवारी करावं की 5व्या गुरुवारी करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, या वर्षातला शेवटचा गुरुवार जो आहे तो 11 जानेवारीला साजरा केला जाणार आहे। त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रींचा आदर करतात। असं म्हटलं जातं की या महिन्यात लक्ष्मीच्या आराधनेने आणि लक्ष्मी कृपा प्राप्त केले तर लक्ष्मी प्रसन्न होते। म्हणूनच या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची ओटी अवश्य आपण भरायला पाहिजे। लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी खास दिवस असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये, म्हणजेच गुरुवारचे दिवस। तसा तर मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर पासून सुरू झालेला आहे। तर मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार 11 जानेवारी 2024 या दिवशी आहे। या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आले आहेत। 5व्या गुरुवारी अमावस्या आहे। अमावस्या असल्याने या दिवशी गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन आपण करू शकतो का? तर हो, आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन सुद्धा अमावस्याच्या दिवशी करत असतो। तर अमावस्याचा हा दिवस जो असतो तो पूजा अर्चना करण्यासाठी चांगला मानला जातो। तर या दिवशी आपण आवर्जून या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन जे आहे ते करू शकतो। मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या जे आहे ते 11 जानेवारी 2024 रोजी आहे। अमावस्या जे आहे ते बुधवारी 10 जानेवारी 2024 रोजी रात्री 8:11 सुरू होणार आहे। तर तेच 11 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळपर्यंत सायंकाळी 5:27 अमावस्या आहे। त्यामुळे 5व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात। शेवटच्या गुरुवारी देखील पूजेची व्यवस्थित आपल्याला मांडणी करून पूजा करायची आहे। महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे। संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। संध्याकाळी शेजारी असलेल्या सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करायचे आहे। आपल्या घरी देवी आली असे समजून सुवासिनी बायकांचे आपल्याला स्वागत करायचे आहे। सुवासिनी बायकांना बसण्यासाठी आसन द्यावे, त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी, त्यांना फळे द्यावीत, त्यांना केळी एखादं फळ द्यावं, तसंच फूल, गजरा, महालक्ष्मी व्रताची पुस्तक त्यांना द्यायचे आहे, एक भेट वस्तू त्यांना द्यायची आहे, त्यांची ओटी आपल्याला भरायची आहे, भावपूर्ण नमस्कार त्यांना करायचा आहे। यासोबतच उपवास असल्याने दूध किंवा त्या महिलांना भोजन द्यायचे आहे। तुमची इच्छा असल्यास त्या दिवशी कन्यापूजन देखील तुम्ही करू शकतात। शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे। जसं तुम्ही इतर ओटी भरतात तसेच एक नारळ ठेवायचे आहे, त्यानंतर 11 रुपये किंवा 21 रुपये ठेवायचे आहे। तुम्हाला जो सौभाग्याचा शृंगाराचा सामान असतो तोही तुम्ही ठेवू शकतात। काही लोक ठेवतात, काही लोक नाही ठेवत असतात, किंवा एखादे फळ सुद्धा तुम्ही केळी पण आणून ते देऊ शकतात। दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची आहे। लक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे, देवीची आरती करायची आहे आणि प्रार्थना किंवा क्षमा याचना करायची आहे। लक्ष्मी माते, मी मनोभावे तुझी गुरुवार लक्ष्मी व्रत पूजन केले, जे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करतात। हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर व सदैव आमच्यावर तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करा।
तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या 5व्या गुरुवारी सुद्धा व्रत करायचं आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि आपल्या घरामध्ये 5 किंवा 7 किंवा 1 तरी महिला सुवासिनींना बोलून तिची ओटी आपल्याला भरायची आहे। महालक्ष्मी व्रताची कथाची आपल्याला पुस्तकं जे असतात ते आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायचे आहे। तर 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तरी सुद्धा आपल्याला याच दिवशी उद्यापन करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।